तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का? तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून आत्ता गरजेची आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला ती वस्तू आपल्या जवळचा माणूस घेऊन येतो. तर माझ्यासोबतही असं झालेलं होतं. तर आज होता बुधवार. तर बुधवार म्हटल्यावर फौजीसाहेब निघाले होते बाजार करण्यासाठी आणि मी इथं लागलेले घरगुती कोबी मंचुरियन करायला. आता हे कोबी मंचुरियन आमच्या घरातनं सगळ्यांनाच आवडतात. पण कसं आहे, ते बाजारामधले आवडत होते. मग म्हणलं आता कोबीचा गड्डा घरी आहे, तर म्हणलं कशाला वाया घालवायचा. म्हणलं ठीक आहे, आता घरी मी तयार करते म्हणलं कोबी मंचुरियन. पण बाजारासारखे जमतील असे नाही, पण मला जसे जमतील तसं मी करेन. पण नंतर ना मी लागले असे करायला आणि बाजारातून येताना ना फौजी साहेबांनी फुगा आणलेलं होतं स्वयंसाठी आणि एक खेळणं आणलेलं होतं कृष्णासाठी. तर तो फुगा बघून स्वयंला इतका आनंद झालेला होता ना की विचारूच नका. इतका तो त्याच्यासोबत खेळत होता आणि त्याला आनंदही भरपूर झालेला होता. आता लहानांसोबत मोठी कधी लहान होऊन जातात समजतच नाही बरं का. हे तुम्हाला फौजींच्याकडं बघून असं समजतच असेल. तर नंतर स्वयं लागलेला त्याच्या तंद्रीत खेळायला की त्याला म्हटलं हाय कर. तर म्हटला नाही मी करणार. कारण की त्याच्या जो बोलण्याची टॅक्ट वगैरे आहे ना, आता तो विरोड्याला गेलेला होता. आल्यावरती तो पूर्णपणे बदललेला होता. त्याला काय झालं तर काय माहिती, असा पूर्ण पाटील असल्यासारखा तो वागत होता. हात पाठीमागे घेऊन ना तो खेळत होता मस्तपैकी. आम्हालाच आश्चर्य वाटत होतं, एवढा लहान आहे पण त्याला कसं काय एवढं समजते. आणि नंतर तो फुग्यांच्या सोबत खेळत होता. आता फुगा एवढा आणलेला होता, तो आणताना तर जोडलेला होता, पण नंतर तो खेळायला लागला ना, तो एक एकीकडं आणि एक एकीकडे झालेला होता. पण त्याला त्याच्यासोबत खेळायला खूप छान अशी मजा येत होती. तो फुगा घ्यायचा आणि भिंतीवरती वर टाकायचा आणि परत आणि त्याला उचलून दुसऱ्यांदाने टाकायचा. असं त्याचं खेळणं चाललेलं होतं आणि माझं फक्त एकच लक्ष होतं की स्वयंकडे लक्ष होतं आणि त्याचा खेळ मी बघत ना मलाच मनातून आनंद होत होता. आणि नंतर छान असं कोबी मंचुरियन तयार झालेलं होतं आणि असं वाटत होतं ना की बाबा हे विकतचे कोबी मंचुरियन आणले की काय, पण नाही बरं का, मी घरीच तयार केले. आणि तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्याची रेसिपी. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि काय झालं माहीत आहे का, ह्या नाचणीचा जो व्हिडिओ आहे ना तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि माझा मोबाईल होता रूममध्ये. आणि रूममध्ये असल्यामुळे काय झालं की मी आता म्हटलं कधी जायचं, तोपर्यंत ना फौजी साहेब आलेले होते आणि ते येताना हे फोन घेऊन आलेले होते. आणि मला इतका आनंद झालेला होता की मला आत्ता खूप जास्त गरज होती म्हटलं मोबाईलची, तोपर्यंत तुम्ही घेऊन आलात. तर तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि ही जी नाचणीचं मी जे आहे ना काय करणार आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कृष्णाला आता 7वा महिना लागलेला आहे, तर त्याच्यासाठीच ही नाचणी मी तयार करणार आहे. तर ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.